एकीकडे चक्रीवादळाचा अलर्ट देण्यात येतोय तर लगेच दुसरीकडे बंगालच्या सागरात देखील तीव्र कमी दाबाचा प्रभाव पाहायला मिळत आहे। यामुळे राज्यामध्ये सध्या स्थितीला मुसळधार ते अतिवृष्टी स्वरूपाचे पावसाचे वातावरण दिसून येत आहे व पावसाचा जोर पुन्हा एकदा आता पुढील काही तासातच तीव्र होण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे। सध्या स्थितीला चक्रीवादळ जे आहे ते खूप तीव्र देखील झालेलं आहे। आसना नाव या चक्रीवादळाचे पाहायला मिळत आहे। आता कोणत्या ठिकाणी पावसाची कशी परिस्थिती राहणार आहे व कोणत्या ठिकाणी धोका राहणार आहे, काही ठिकाणी अक्षरशः नद्यांचे पाणी शेतामध्ये देखील गेले आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये असा प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे। आता कोणत्या ठिकाणी काय परिस्थिती राहील सविस्तर पाहूयात। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राइब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाची अपडेट पाहायला मिळत नाहीये। त्यासाठी खालील सबस्क्राइब बटनवर क्लिक करून चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। लातूर, औसा, केज, परळी या जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे। सतर्क राहावे, काही ठिकाणी नदी नाल्यांना देखील पूर येण्याची शक्यता आहे। मोठ्या प्रमाणामध्ये कळंब, चौसाळा, बार्शी, धाराशिव, वैराग, तुळजापूर या ठिकाणी वातावरण आगेकूच करणार आहे। अहमदपूर, परळी, माजलगाव, बीड या भागात देखील मध्यम ते मुसळधार पावसाचे वातावरण सक्रियता दाखवू शकते। तसेच या ठिकाणी पाऊस देखील सुरू झालेला आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, आता इकडे पाहू शकता परतूर, अंबड, जालना या जिल्ह्यांना मोठा अलर्ट आहे। काही ठिकाणी मुसळधार अतिवृष्टी देखील, काही ठिकाणी ढगफुटी सारखा देखील पाऊस पाहायला मिळू शकतो। याची काळजी घ्या। छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, पैठणकडे खूप तीव्र असं पावसाळी वातावरण सरकत आहे। वैजापूर, येवला, तालवेड, कन्नड, सिल्लोडच्या भागात देखील अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे। आता जर कोणत्या भागात पाऊस चालू असेल तर शेतकरी मित्रांनो कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना देखील कळते की कोणत्या ठिकाणी पाऊस सुरू आहे, कोणत्या ठिकाणी उघडीप आहे। तसेच जामखेड, करमाळा, बार्शी, इंदापूर या भागातील शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे। तर येथे पावसाचे तीव्र असे रौद्ररूप देखील पाहायला मिळू शकतं। कमी दाबाची आगेकूच या ठिकाणी देखील होणार आहे। मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस कर्जत, करमाळा, परंडा, बार्शी, कुरुडवाडी या ठिकाणी पाहायला मिळेल। तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट हा खूप तीव्र राहणार आहे, हे देखील लक्षात घ्या। विजांपासून जनावरांची योग्य ती काळजी घ्या, जनावरांना योग्य त्या ठिकाणीच बांधावे। तसेच परभणीच्या भागात मुसळधार पाऊस होणार आहे। हिंगोली, उमरखेड, पुसद, वाशिम, लोणार, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, चाळीसगाव, मालेगाव, मनमाड, नाशिकपर्यंत पावसाचं वातावरण राहणार आहे। नाशिक जिल्ह्यात पुढील 8 तासामध्ये पावसाचा जोर खूप तीव्र होणार आहे। मुसळधार पाऊस धुळे, पारोळा, नाशिक, मालेगावच्या भागात पाहायला मिळू शकतो। तसेच सिल्लोडकडे देखील हे वातावरण पाहायला मिळेल। धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा या भागात, वाशिमच्या भागात, तसेच राहिलेला सोलापूरचा भाग असेल, मुसळधार ते अतिशय मुसळधार पावसाचे वातावरण सरकत आहे व या ठिकाणी विजांचा कडकडाट अधिक राहणार आहे। राहिलेला सांगलीचा भाग म्हणजे महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील सर्व भाग पावसासाठी पोषक वातावरणात दिसून येणार आहेत। मराठवाड्यातील सर्व जिल्हे, उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे हा कमी दाब घेऊन टाकणार आहे। विदर्भामध्ये देखील चांगला प्रभाव याचा आपल्याला पाहायला मिळू शकतो। आता शेतकरी मित्रांनो, वातावरणात काय बदल झाला तर लवकर अपडेट देणारच आहोत। खूप सारे जणांनी व्हिडिओ तर पाहिला आहे मात्र अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करू शकता। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।